नमस्कार मंडळी. कशा आहात सर्व? मजेत? यस. तर आज आपण बघणार आहे सगळ्यात महत्वाचं की आपल्या शरीरामध्ये जे काही लक्षणं घडतायत त्या लक्षणांच्या ह्याच्यानुसार आपल्या शरीरामध्ये कुठले विटॅमिन्स आणि मिनरल्स कमी आहेत. जसं की एखाद्याला नेहमी थंडी वाजत असेल किंवा एखाद्याला चक्कर येत असेल तर त्याच्यामध्ये आयर्नची कमी आहे हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपला कधी कधी डोळा फडफडतो. अचानक डोळा फडफडला. डोळा फडफडला म्हणजे काय झालेलं असतं की आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइटची कमतरता झालेली असते. त्याचबरोबर विटॅमिन बी12 डी आणि त्याचबरोबर मॅग्नेशियमची पण कमतरता असते. त्याच्यानंतर त्वचेवरती बघा छोटे छोटे पांढरे डाग जे की लहान मुलांच्या सुद्धा शरीरावर येत असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की शरीरामध्ये ओमेगा 3 आणि विटॅमिन ए आणि डी याची पण कमतरता झालेली असते. त्याच्यानंतर बघा अचानक काहीतरी काम केलं असेल किंवा एखादं जास्तच काम झालं ना तर क्रॅम्प्स येतो किंवा जास्त व्यायाम झाला असेल जास्त सायकलिंग झाली असेल तर आपल्याला क्रॅम्प येतो. म्हणजे वात आला असं म्हणतात आपल्या ग्रामीण भागामध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते, कॅल्शियमची कमतरता असते, त्याचबरोबर पोटॅशियमची सुद्धा कमतरता असते. आणि हे सगळे घटक आपल्याला मिळवायचे असतील तर महत्वाचं म्हणजे त्यांना एकाच ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. आणि ते कशा पद्धतीने मिळवायचं हे जाणून घेण्यासाठी नक्कीच फॉलो करा मला. धन्यवाद. थँक्यू.